अनु काही झालं तरी तू खचायचं नाहीयेस, हरायचं नाहीयेस. तुला उभं राहावंच लागेल. तुला अविनाशचा स्वभाव तर माहितीये. त्यांना राग आला की ते काही करतात, पण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे आणि एक ना एक दिवस त्यांना याची जाणीव होईल की ते चुकीचं वागतायत. या संसाराची लय बिघडवून तुला चालणार नाही. हा संसार तुला काही झालं तरी जपावा लागेल. कुणाला यातलं काही कळता कामा नये, विशेषतः मुलांना. कारण त्यांचे वडील त्यांच्या नजरेतून उतरू नये असंच वाटतं मला. आजकाल हिची कुरकुर खूप वाढत चालली आहे. आता काय म्हणे ताप आलाय. आता दिवसभर घरातली कामं आपल्याला करावी लागतील या भीतीनं पोटात गोळा चाललाय माझ्या ग बाई. कशाला? नाही नाही, आपण ऑर्डर करूया. हो चालेल चालेल. प्रथम, ए प्रथम, काय? हे बघ, नाक्यावरचा बाबू आहे ना, त्याच्याकडून 4-5 प्लेट भुजिंग घेऊन ये जा. ए मी नाही आणणार, मला चालायला कंटाळा येतो. अरे तू मला बाईक घेऊन देणार होतीस ना? हो रे बाबा, घेऊन देते तुला. आता जा चालत. ठीक आहे, पण माझ्या फ्रेंड्सची पार्टी होती, सो मला 1000 रुपीज देशील ना? ते किती? आजी 1000 रुपये. काय रे मेल्या, मला ब्लॅकमेल करतोस? आई द्या हो, एकुलता एक नातू आहे तुमचा, त्याचे नाही लाड करणार तर कोणाचे करणार? हो मी देईन, पण 1000 नाही, 5000 देईन तुला. काय? हा 5000 रुपये? नाही नाही नाही, 500 रुपये, 500 रुपये. हा जा. ठीक आहे. आणेल आता. काय झालं असेल आईला? काल तर चांगली आनंदात गेली होती, मग आज अशी अवस्था का झाली असेल तिची? तिचा चेहरा उतरलाय, तिला ताप येतोय. ती काही सांगणार नाही, पण मी तिचीच मुलगी आहे. नक्कीच नेहमीप्रमाणे बाबा तिला काहीतरी बोलले असणार, नाहीतर काहीतरी शिक्षा दिली असणार. तेव्हा हे सगळं थांबव. मला माझ्या आईला असं दुःखी नाही बघवत. तिला लवकर बरं वाटू दे. अनु आईनी चहा. ए आता वहिनी चहा नाही करणार, तुझ्या हाताने करून घे आज. का? तुझ्या लाडक्या वहिनीला बरं नाहीये बाबा. नाही म्हणजे कालच्या फुकटच्या जेवणाचं अपचन झालंय की भाऊजींच्या प्रेमाचं, त्यांनाच माहित. तुला काल रात्री यायला का उशीर झाला? नाही म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून पिझ्झा पार्टी केली काय. तुझी किती वाट बघितली आम्ही. अच्छा, अगं काल मी माझ्या फ्रेंड सोबत कारने घरी येत होते ना, तर नेमकी रस्त्यात गाडीच बंद पडली. रात्रीचे जास्त वेळ बाहेर थांबू नकोस. हल्लीचे दिवस कसे आहेत माहितीये ना तुला. आता मी तुझ्यासाठी 2-3 स्थळं बघितली. आई, एकदा का तुझं लग्न झालं की माझी जबाबदारी संपली. नाही आई, म्हणजे तुमचं सगळं बरोबर आहे, लग्न वेळेत करायलाच हवं, पण लग्नासाठी पैसे लागतात आणि पैसे अनुच्या हातात आहे. नाही म्हणजे ती देईल का सुखासुखी? तिच्या बापाचे आहेत पैसे, माझ्या नवऱ्याचे आहेत पैसे. जर नाही दिले ना तर घराच्या बाहेर हाकलून देईन मी तिला. आई, सकाळपासून हे क्राईम शोज बघणं बंद कर बघू. सकाळपासून असलेच विचार करतेस आणि मग त्या गरीब बिचाऱ्या अनुला टार्गेट करतेस. तुला का एवढा पुळका? काही बिचारी बिचारी नाही, पक्की बनेल आहे ती. तुमची लाडकी वहिनी ना अजून झोपू नये. नाही म्हणजे आजचा चहा, नाश्ता, डबा सगळं ऑफिसच्या कॅन्टीनला खा. हा अनु अजून झोपली? हे तब्येत बरी आहे ना तिची? आहे, अजून जिवंत आहे ती. असा काळजी करतोस की जणू काही ती गेलीच. नाहीतर काय, तिच्या नवऱ्याला तिचं काही पडलेलं नाहीये, ते गेले कामाला निघून.